महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक 2021। पक्षातील कार्यकर्त्याची भूमिका काय? सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते का? ही पक्षश्रेष्ठींच्या आदरासाठी सोडावी लागते उमेदवारी। विदर्भ न्यूजचा रोखठोक सवाल। विदर्भ न्यूजचा विशेष वृत्तांत। 12 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची निवडणूक सध्या होऊ घातलेली आहे आणि एकंदरीत यामध्ये प्रदेश, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष, जिल्हा, त्यानंतर तालुका या 3 स्तरावर ही निवडणूक होणार आहे। सामान्य कार्यकर्त्यांना एक प्रकारे पक्षामध्ये एक स्थान मिळावं आणि कार्यकर्ता म्हणून त्यांना वरच्या स्तरावर संधी मिळावी आणि सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश व्हावा आणि त्या अनुषंगाने प्रत्येक संघटनेच्या प्रत्येक पक्षाच्या ज्या आहेत त्या विविध संघटना कार्यरत असतात। काँग्रेसची सुद्धा युथ काँग्रेस म्हणून ही एक संघटना जे कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये पक्षाचीच ही संघटना असून एकंदरीत सामान्य कार्यकर्त्यांना एक प्रकारे आपल्या पक्षामधून त्यांचं प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी आणि त्यांना वरच्या स्तरावर तयार करण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म जो आहे तो युथ काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मिळतो। एकंदरीत आता जे राजकारण जे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय झालेला आहे, त्याच प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील युथ काँग्रेसची निवडणूकसुद्धा आता चर्चेचा विषय ठरलेली आहे। कार्यकर्ता जो स्थानिक स्तरापासून जो आपल्या पक्षाच्या बळकटीसाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि एकंदरीत या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्याला आपलं प्रतिनिधित्व सिद्ध करण्याचा एक चान्स जो आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असतो। आपल्यासोबत काही युथ काँग्रेसमध्ये काम करणारे आधीपासूनचे कार्यकर्ते जुळलेले आहेत। काही कार्यकर्ते त्यांनी आधीपासूनच या युथ काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती। स्थानिक स्तरापासून त्यांनी या युथ काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये आणि विशेषतः भविष्यात झालेल्या ज्या कुठल्या येणाऱ्या निवडणुका असतील आणि याआधी झालेल्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि एकंदरीत कार्यकर्ता म्हणून आपण त्यांना निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांचा एकंदरीत कार्यकर्ता म्हणून कसा प्रवास होता आणि आताची निवडणूक आणि आधीच्या युवक काँग्रेसच्या निवडणुका याच्यामध्ये सामान्यतः कार्यकर्त्याची नेमकी कशी काय भूमिका राहिलेली आहेत हे आपण थेट युवक काँग्रेसमध्ये सध्या कार्यरत असलेले आणि याच्या आधीसुद्धा कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका बजावत असताना त्यांना नेमकं त्यांचा अनुभव काय होता हे त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत विविध कार्यकर्ते जे आहेत युथ काँग्रेसच्या या ठिकाणी जुळलेले आहेत। तर आम्हाला सांगा की जे आता युथ काँग्रेसची निवडणूक होऊ घातलेली आहे, एकंदरीत तुम्ही खूप याच्यापासून जुळलेले होते युथ काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून, काय वाटतं तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय नेमकी पक्षामध्ये एका कार्यकर्त्याची? पक्षामध्ये कार्यकर्ता, पदाधिकारी आणि नेता असे 3 प्रकार असतात। त्यामध्ये कार्यकर्त्याचा पदाधिकारी झाला पाहिजे, त्यासाठी या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी आणि सोनियाजी गांधी यांनी एक प्रक्रिया राबवली की पक्षांतर्गत चांगलं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते पदाधिकारी झाले पाहिजे, त्यांचा ठसा वरिष्ठ पातळीवर उमटला पाहिजे। त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका सुरू केल्या आहे। यामध्ये कार्यकर्त्याचा पदाधिकारी तो त्याच्या भरोशावर झाला पाहिजे, कुणाच्या आशयानं झाला नाही पाहिजे। त्याच्यामुळं ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि कार्यकर्त्याचा पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून होतो, ज्याची ताकद स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर ते लोक यामध्ये निवडून येतात आणि पदाधिकारी होतात। कार्यकर्त्याची भूमिका ही पक्षाच्या बळकटीसाठी खूप महत्त्वाची असते। आता आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारू काय नेमकी भूमिका वाटते, कार्यकर्त्याची नेमकी भूमिका पक्षाच्या बळकटीसाठी किती महत्त्वाची आहे? कार्यकर्त्याची भूमिका, तळागाळातली कार्यकर्ता हा वेळ प्रसंगी रक्तदान करतो, रक्तदानामध्ये सहभाग घेतो, पक्षाच्या बळकटीसाठी तो खूप काही करतो। त्याला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे, तळागाळात लोकांना चान्स भेटला पाहिजे। हे मनोपल्ली जे आहे वंशपरंपरागत हे खत्म व्हायला पाहिजे, हे खतम व्हायलाच पाहिजे। जो तळागाळ कार्यकर्ता आहे त्याला चान्स देणं आवश्यक आहे। त्याला जर चान्स मिळाला नाही तर हा जो उत्साहानं काम करतो ते काम तो करणार नाही, कारण त्याला नुसतं सतरंजा उचलावं लागतं। कार्यकर्ता जो आहे त्याला आधीच्या निवडणुकीमध्ये खूप मोठं स्थान होतं, परंतु सध्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच राहून राहिलेला आहे, अशा एकंदरीत चित्र
दिसण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये दिसत आहे. आणि प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी कुठले निर्णय घेतात याच्यावर सुद्धा कार्यकर्त्याचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जात आहे. आपल्यासोबत आणखी युथ काँग्रेसमध्ये काम केलेले आधीचे पदाधिकारी होते आणि आधीपासून कार्यकर्ता म्हणून राहिलेले आहेत. त्यांना विचारू त्यांचं एकंदरीत काय नाही. ज्या आता महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या निवडणुका येत्या 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात होत आहे, त्यामध्ये सर्वसामान्य युवकांनी जास्तीत जास्त या निवडणुकीत सहभाग घ्यावा. याचं कारण असं की काँग्रेसची म्हणजे माननीय राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून ही महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका या पक्षांतर्गत सुरू झाल्या. याची त्यांची विशेष भूमिका ही होती की म्हणजे प्रस्थापित नेत्यांचे कार्यकर्ते, घराणेशाही याला कुठेतरी डावलून सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे, या एकमात्र उद्देशातून ही युथ काँग्रेसची प्रक्रिया राबवण्यात आली होती. काही प्रमाणात आजही पैशाच्या जोरावर प्रस्थापित नेते आपल्या सर्व घरातील त्यांच्या पाल्यांना म्हणा, त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाच्या जोरावर समोर आणतात. या सर्व परिस्थितीत सुद्धा असे कार्यकर्ते तुम्हाला सापडतील जे या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातही ठामपणे उभे आहेत. म्हणजे काँग्रेस घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे याच उद्देशाने आजही काँग्रेस पक्षात असेही कार्यकर्ते आहे जे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोडून पक्षाच्या निष्ठेवर ठाम आहे. म्हणजे नेते त्यांच्यासोबत कशी वागत असेल पण ते पक्षासोबत ठाम असल्यामुळे आजही ते जमिनीशी नाळ जुळून असे कार्यकर्तेसुद्धा या आपल्या काँग्रेस पक्षात जिवंत आहेत. त्यांना कुठेतरी बळकटी मिळाली पाहिजे, याकरिता आमची भूमिका ही आहे की जास्तीत जास्त युवकांनी या इलेक्शन प्रोसेसमध्ये समोर यायला पाहिजे आणि ही निवडणूक प्रक्रिया लढायला पाहिजे. काय वाटतं नेमकं कार्यकर्ता युथ काँग्रेसचा कार्यकर्ता सुरुवातीपासून आणि आतापर्यंत? युथ काँग्रेसच्या इलेक्शनमुळे तळागाळातील जो काम करणारा कार्यकर्ता आहे, युवक काँग्रेसच्या इलेक्शनमुळे त्यांची ओळख झालेली आहे. आणि आताचं इलेक्शन पहिल्यासारखं नाही आहे. आता म्हणजे प्रस्थापित लोक त्यांचे जवळच्याच लोकांना त्याच्यात प्राधान्य देतात. जो काम करणारा नेता आहे त्याला फक्त सतरंजा उचलायचे काम आहे. जो काम करणारा नेता आहे त्याला फक्त सतरंजा उचलायचे काम आहे. तुमची एकंदरीत कार्यकर्ता म्हणून जेव्हा आधीपासून जर आतापर्यंत झालं, काय म्हणजे याच्यामध्ये साधारणतः कसा अनुभव आला? याच्या तळागाळातील आमचा जो एक जिल्हाध्यक्ष होऊन गेला भैयाजी पवार, तो एकदम गरीब घरातून समोर गेलेला, आज तो राहुल गांधीसोबत काम करतो. म्हणजे या इलेक्शन प्रोसिजर हे काही पक्षासाठी फायद्याचीच आहे, घाट्याची नसून याच्यात सर्व युवकांनी याच्यात सामील व्हावे आणि आपलं अधिकार म्हणजे आपलं स्थान निश्चित करावं. जे आता निवडणूक होणार आहे महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसची पक्षांतर्गत ही निवडणूक पार पडणार आहे आणि याच्यामध्ये विशेष अमरावतीच्या ज्या युथ काँग्रेसच्या निवडणुकीचं खास करून विशेष आकर्षण या निवडणुकीचं राहणार आहे. आणि विशेषतः या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहेत कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना एक चान्स मिळावा, कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी वरच्या स्तरावर जाण्याची. मात्र निवडणुकीमध्ये सध्याच्या परिस्थितीला जी परिस्थिती आहे सध्या याच्यामध्ये पक्षश्रेष्ठींच्याच मुलांना या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी अनेक आपले मुलं जे आहेत त्यांना त्या निवडणुकीत उतरलेलं आहेत. कार्यकर्ता म्हणून जी भूमिका आपल्याला पक्षामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याची भूमिका असते, ती भूमिका एकंदरीत फक्त कार्यकर्त्यांनी आतापर्यंत कामं करायचे, रॅल्या हे करायच्या आणि गर्दी करायची एवढ्यापुरंच कार्यकर्ता राहिल्याचं चित्र एकंदरीत आतापर्यंत या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. काय नेमकं आधीच्या निवडणुकीमध्ये आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय नेमके बदल झालेले आहेत? सामान्य कार्यकर्ता जेव्हा या ठिकाणी काम करतो त्याला वरच्या स्तरावर संधी मिळते का आतापर्यंत, आणि आजची परिस्थिती त्याबद्दल काय म्हणतात? तर ते वरच्या स्तरावर संधी मिळवणं हे तुमच्यातले गट्स काय आहे हे डिपेंड करते. तुमच्याकडे कला नेतृत्व करण्याची कशी कला आहे त्याच्यावर डिपेंड करते. हे याला आपण कोणाला दोष देऊ शकत नाही या संदर्भात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुम्ही त्या पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेला कशा प्रकारे न्याय देऊ शकता त्यावर ते डिपेंड करते. वरच्या पातळीवर आपलं नेतृत्व सिद्ध कसं करू शकतं. म्हणजे युथ काँग्रेसची निवडणूक आहे, राजकारण जे आहे ते अद्यापर्यंत कुठं ढवळाढवळ झालेली नाही. नक्कीच नाही. माझ्या मते तरी नाही.
एकंदरीत या सगळ्या जरी ढवळाढवळ झाली नसली परंतु सध्या जे उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत त्यांनासुद्धा ते उमेदवार सध्या दिग्गज पक्षश्रेष्ठी आणि विद्यमान आमदार मंत्र्यांचे म्हणून सध्या निवडणुकीत दिसत आहे. परंतु काय आणखी त्यांना अपेक्षा आहेत या होणाऱ्या 12 नोव्हेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्याबद्दल नेमक्या काय अपेक्षा राहणार आहेत आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून संधी मिळते का, मिळते तर कितपत मिळते, काय वाटतं त्यांना हे पण विचारणार. होणाऱ्या निवडणुकाचा जुना अभ्यास आपण केला तर कार्यकर्त्यांना संधी संविधानिक पदावर मिळते का हा विचारला तर बिलकुल नाही. म्हणजे संघटनेत काम करणाऱ्यांना संघटनेपुरता वापर करून घेतला जातो. जसं आपण म्हटलं की कार्यकर्त्यांना नारे मारण्याकरिता गर्दी जमवण्याकरिता याचा उपयोग होतो. 100% ही परिस्थिती फक्त काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वच पक्षांची आहे. म्हणजे युवकांचा वापर हा जास्तीत जास्त नारे मारण्यासाठीच होतो. याच्यात काही वेगळं नाही, सगळ्या पक्षात तोच समान प्रकार आहे. परंतु भविष्यात किमान निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना वाव मिळावा एवढी आम्ही अपेक्षा करतो. ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे का? भविष्यात अपेक्षा करूया. कारण की विद्यमान काही युवक काँग्रेसमधले काही असे पदाधिकारी जे आहेत ते इतर पक्षामध्ये सुद्धा जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इथे कुठेतरी चान्स मिळत नाही आहे किंवा काही लिमिटेशन्स आहेत प्रत्येक पक्षाचे असतात, परंतु कुठेतरी संधी मिळत नाही आहे वारंवार प्रयत्न करून सुद्धा. त्याच्यामुळं इतर पक्षांतर होताना दिसत आहे. नाही असं म्हणून चालणार नाही. शेवटी कोणत्याही पक्षात गेलं की पुन्हा त्याला शून्यापासून सुरुवात करणं आली, त्याला त्याचं अस्तित्व निर्माण करणं आलं. आपल्या पक्षातच आपलं अस्तित्व निर्माण करून आणि आपली ताकद नेत्यांना दाखवून आपण ते सहज शक्य करू शकतो अशी माझी ही. परंतु निवडणुकीमध्ये जे आहेत जरी कुठं पक्षांतर होताना दिसत आहे, मात्र सामान्य कार्यकर्त्याला कुठंतरी डावलण्याचा प्रकार होऊन राहिला आहे असा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. होत आहे नाही होत आहे हे आता कार्यकर्ताच आपल्याला सांगणार आहेत. जसं युवकमध्ये ज्याप्रमाणे हिरिरीने भाग घेऊन रक्तदान शिबिर असो किंवा आपत्ग्रस्त कार्य असो, ज्याप्रमाणे तळागाळातला हा कार्यकर्ता जसा धावून जातो तसंच त्याची कदर करून किंवा त्याची काहीतरी जाण करून तळागाळाच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे. असं म्हणजे आता तिकीट वाटप जे होत आहे युवक काँग्रेसनं जे तळागाळातला होऊन राहिलं नाही, बघू झाला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. हो ना, अपेक्षा म्हणजे आतापर्यंत झालं नाहीत का? झालं काही प्रमाणात, पण जो खालचा कार्यकर्ता आहे जो पक्षासाठी काम करतो त्याला काहीतरी श्रेय भेटतात. पक्षामध्ये आता जे राष्ट्रीय तिकिटा जे वाटण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या तिकिटा जे दिलेले आहेत त्या पक्षशक्तीच्या मुलांना दिले हे आपण मान्य करतो. नाही, आम्ही असं तर नाही म्हणू शकत, पण आम्ही एक अपेक्षा करतो का तळागाळाला कार्यकर्ता असा धावतो जे कार्य करतो. कारण आम्ही बरेचसे शिबिर केलेले आहेत, त्यामध्ये गावातले ग्रामीणमधले लोक युवक हे खूप हिरिरीने भाग घेतात आणि ते सत्कार्य करून ते शेवटाला पण नेतात. त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळतो का या सगळं करण्याचा? आशेने तर करतातच. जे कार्य करतो युवक आशेसाठीच करतो, ते आशा पूर्ण व्हावं. कार्यकर्त्याचा उत्साह टिकवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून मात्र विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यांना संधी देण्याचं काम जे आहे ते संधी देण्यासाठी त्या निवडणुकीमध्ये तिकीटं देणं खूप हा महत्त्वाचा विषय राहतो. मात्र कुठेतरी या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांकडनं जी मोठ्या प्रमाणात अपेक्षा केली जाते की तुम्ही हे सगळ्या कार्यक्रमाला हे करा, आणि परंतु जेव्हा ऐन निवडणुकीची वेळ येते त्यावेळेला अनेक वेळा पक्षांतर बदलीसुद्धा होते किंवा उमेदवार जो आहे तो इकडून तिकडे करण्याचे प्रकारसुद्धा होतात. एकंदरीत सामान्य कार्यकर्ता जो आहे, सामान्य कार्यकर्त्याला एवढे सगळं प्रयत्न करून विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सुद्धा त्याला न्याय मिळतो का, आता मिळाला आहे का, आजची परिस्थिती काय आहे, काय वाटतं? हे जो इलेक्शन प्रोसिजर आहे हे एका हिशोबाने चांगलंच आहे. जो काम करणारा व्यक्ती आहे तो कुठंच थांबू नाही शकत. पक्षांतर्गत पक्षवाढीसाठी पण प्रयत्न करतो. मोर्चे आणि आंदोलन आधी आमचे समीर नेहमी आपल्या कार्यक्रमासाठी सदैव तत्पर राहते. काँग्रेस पक्षाचे मोर्चे असो, आंदोलन असो, रक्तदान शिबिर असो किंवा कुठं कोणाला काही मदत करायचं असो. पण हे एवढ्यापुरतंच नाही आहे. जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा ते आपल्यासारख्या लोकांना विचारत नाही, त्यांच्या जवळच्या लोकांना तिकिटा वाटप करतात. हे मी पहिलेही बोललेलो आहे, भैयाजी पवार हे एक अपवाद आहे. गरीब घरातील
व्यक्ती जो आज पक्षासाठी एवढं मोठं त्याग करून नॅशनल लेवलवर गेलेला आहे, समजा म्हणजे राहुल गांधी सोबत काम करत आहे, इलेक्शनमुळेच ते वरतं गेलेलं आहे आणि ते पक्षासाठी एवढं मोठं त्याग करून गेलेले आहे. जर समजा राजकारणाच्या याच्यात राहिलं असतं तर त्यांना तिथपर्यंत संधी मिळाली नसती. या इलेक्शन प्रोसिजरमुळेच त्यांना एवढी संधी मिळाली. समोरमधून एका कार्यकर्त्याला संधी मिळते हे अपवाद आहे. भैयाजी पवार हे एक मात्र उमेदवार अपवाद आहे. बाकी तर ज्यांचे लीडर लोक आहे, राजकारणी, त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे, मामभाऊ आहे, आतेभाऊ आहे, काकाचा आहे, मामाचा आहे, यांनाच समोर करून ते राजकारण करतात. घराणेशाही कंटिन्यू होऊन राहिली असं वाटतं काँग्रेसमध्ये. घराणेशाही तर आहेच, त्याला तर नाकारता येणारच नाही. अपेक्षा काय वाटते काँग्रेसची निवडणूक जी आहे, काय बदल व्हायला पाहिजे? बदल म्हणजे जो ॲक्टिव्ह माणूस आहे, ज्याला काम करायची इच्छा आहे, त्याला समोर प्रोत्साहित करून त्यांना बळकटी द्यावी आणि त्याला वरच्या स्तरावर यावं. अपेक्षा काय करणार काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये? पारदर्शकता येऊन राहिलेली आहे, काय बदल झालेले आहेत आणि आता त्याची नेमकी गरज काय आहे? अपेक्षा काय राहील? युथ काँग्रेसच्या निवडणुकीमुळे पारदर्शकता तर आलीच. म्हणजे कमीत कमी कोणताही लीडर कोणाला तो त्याच्या आवडता नाही म्हणून त्याला काढू शकत नाही. निवडणूक प्रोसेसच्यामुळे तो त्याच्यावर एक शिक्का लागतो, तो पदाधिकारी होतो. एखाद्याचा तो आवडता नसला तरी त्याला तो दूर ढकलू शकत नाही. हा एक याच्यातला प्लस पॉईंट मानू शकतो आपण. युवक काँग्रेसच्या निवडणुकीतून फायदा होईल, भविष्यात त्याचे चांगले रिझल्ट येतील. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घ्यावा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं. काय अपेक्षा राहील तुमच्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीबद्दल? म्हटलं का तुम्हाला सांगा काय नेमकी अपेक्षा राहील भविष्यात? अपेक्षा हेच राहील की आता निवडणूक म्हटलं म्हणजे याच्यात सर्वमत आलीच, त्यामुळे युवकांना चान्स मिळेल. तो खालच्या पातळीचा असो, तो जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला नक्कीच या निवडणुकीचा लाभ होईल आणि आपल्या माध्यमातून हा संदेश पोहोचणारच आहे जनतेपर्यंत, युवकापर्यंत. तर युवकही हा सुज्ञान होईल. कार्यकर्त्यांना एकंदरीत काही जरी नाही म्हटलं तरी आशा आहे की आपल्याला सुद्धा एकंदरीत संधी मिळेल आणि या संधीचं सोनं आपण करू. मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये जे प्रदेश, जिल्हा आणि तालुका विधानसभेवर जे उमेदवार आलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यमान पालकमंत्री यांच्या मुलीची सुद्धा उमेदवारी आहे. त्याच्यानंतर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मुलांची सुद्धा उमेदवारी आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याकडे दुखावला जात आहे आणि एकंदरीत एवढं सगळं असून सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला एक प्रकारची आशा आहे की आपल्याला सुद्धा संधी मिळेल, आपण सुद्धा पक्षासाठी काम करू. परंतु प्रश्न शेवटी हाच निर्माण होतो की कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहावं का? त्यांनी नेहमी कार्यक्रमामध्ये फक्त झेंडे या सगळ्या गोष्टी कराव्या का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कार्यकर्ता हा कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, परंतु कार्यकर्त्याला संधी देणं हे पक्षश्रेष्ठीचं काम असते. परंतु त्याला न्याय अपेक्षा आता जे बघितलेलं आहे की कार्यकर्ते याच्याआधीसुद्धा त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांना अद्यापपर्यंत काही लिमिटेशन्स पक्षाचे पण असतात, परंतु त्याच्यामध्ये त्यांना पुरेसा न्याय मिळाला असं वाटत नाही. किंवा याच्यातून आपल्याला हा एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहावं का? अनेक कार्यकर्त्यांमध्ये कुठे बदल झालेले आहेत, कोणते कार्यकर्ते कुठे गेलेले आहेत, का गेलेले आहेत, याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु विदर्भ न्यूजच्या भाग 2मध्ये पाहत रहा विदर्भ न्यूज. कॅमेरा पर्सन राहुलसह अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.